तर भावांनो, उन्हाळ्याच्या उन्हामुळे आपल्या शेतामध्ये अचानकपणे काय पेटून गेलं आणि थम्सअप पार्टी कोणाकडून होती. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर भावांनो, आज सकाळी झोपेतून उठलो, सरकतीर बाबाच्या सोन्यावर बसून शेताकडे निघालो होतो. तेवढ्यातच गौमाता घासपूस खाण्यासाठी निघाले होते. सकाळी सकाळी शेताकडे जात असताना गौमातेचे दर्शन झाले, हीच मोठी गोष्ट आहे म्हणलं आपल्यासाठी. मग काय, शेतामध्ये आल्यानंतर पहिले आपण विहिरीतलं पाणी पाहून घेतलं, कारण की 1 महिना झाले लगभग आपण या शेतामध्ये आलोच नव्हतो. विहिरीतलं पाणी बघून आपल्याला शेतामधले थोडेसे कामं करायचे होते, धुरे पेटून द्यायचे होते. त्यामुळे आपण बाबाजवळची डब्बी घेतली आणि लागलो धुरे पेटवायला. मग काय, उन्हाळ्याचे धुरे बंधारे दिले पेटून आणि आपल्याला थोडीशी थंडी वाजत होती उन्हामुळे, त्यामुळे आपण शेकायला लागलो. मग काय, धुरे पेटवणं झाल्यानंतर बांबू आपल्याला घरी नेणं होते गाडीवर. मग काय, गाडीवर बांबू ठेवले आणि लगेच घराकडे निघालो. घरी आल्यानंतर पहिले आंघोळ गिंगुळ करून रेडी झालो आणि आपलं प्रॅक्टिकल लिहायला भिडलो. तेवढ्यातच गजू भाऊची एंट्री झाली आणि त्यांचा आज दुसरा वाढदिवस होता, त्यामुळे आम्हाला थम्सअपची पार्टी होती त्याच्याकडून. मग काय, त्याने थम्सअप आणलं आणि थम्सअपाचे सुकूनचे 2 घोट मारले थंडेगार, आणि तेव्हा आपल्याला कुठे सुकून भेटला. लगेच थंडेगार उसाच्या रसाचे 2 घोट मारले. उसाच्या रसाचे नाव थम्सअपचे 2 घोट मारून लगेच आजचा ब्लॉग इथे संपवतो, कारण की आम्हाला लवकरात लवकर प्रॅक्टिकल नेऊन देणं आहे शाळेत. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.